बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसी आणि मराठा वाद चव्हाट्यावर आला होता आणि त्या अनुषंगाने अनेक गावागावामध्ये काही ठिकाणी शपथ घेतल्या गेल्या तर काही ठिकाणी बैठका देखील घेतल्या गेल्या। असंच एक जे गाव आज सगळीकडे चर्चेत आहे ते मुंडेवाडी गाव। त्या मुंडेवाडी गावामध्ये आहे आणि याच पारावरती माझ्या पाठीमागे आपण पाहतोय या ठिकाणी गावकऱ्यांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये काही निर्णय देखील घेतले गेले होते। त्या बैठकीमध्ये काय नेमके निर्णय घेतले गेले होते आणि ते निर्णय का घ्यावे लागले, नेमके त्याच्या पाठीमागची काय कारण आहेत हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने हे जी सामाजिक ध्रुवीकरण होतंय, समाजामधली जी दरी वाढते, त्या अनुषंगाने न्यूज 18 लोकमत सुरुवातीलाच अशा पद्धतीने कुठलाही जातीभेदाचे आणि कुठलाही प्रकार घडू नये या अनुषंगाने त्याची काळजी घेऊनच हे सुसंवादाच्या अनुषंगाने हा चौपाल करत आहे। विशेष म्हणजे इथल्या लोकांशी संवाद साधायचा आहे, त्यांची मानसिकता नेमकी काय आहे। आता 17 तारखेला तो प्रकार घडला होता। 17 तारखेनंतर आता जवळपास 11 ते 12 दिवस झालेले आहेत। गावामध्ये पूर्णतः शांतता आहे। परिसरामध्ये देखील जरी पाहिलं तरी परिसरामध्ये जे रूटिंगची सगळी कामं आहेत ते देखील सुरळीत पद्धतीने सुरू आहेत। एकमेकांच्या दुकानाला जाणं असेल, येणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी घडतात। मात्र ज्या पारावरती ह्या शपथविधीचा कार्यक्रम झाला होता तो हेच मारुतीचं मंदिर आहे आणि याच ठिकाणी तशा पद्धतीची बैठक घेतली होती, ठराव देखील घेतला गेला होता आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने नेमकं काय घडलं होतं गावकरी माझ्यासोबत आहेत। एकंदरीत गावकऱ्यांना आपण विचारणार आहेत हे व्यवस्थित पद्धतीने मला सांगा, नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं आणि का तशा पद्धतीने प्रकार घडला गेला। हे पहा, घटनाक्रम कसा झाला, कशामुळे झाला आपण समजून घेतला पाहिजे। अगोदर नांदूरघाटचं एक प्रकरण झालं होतं। आमच्या नेत्या माननीय पंकजाताई मुंडे यांच्याविषयी एका समाजकंटकाने, अमोल जाधव नामक समाजकंटकाने एका अश्लील भाषेमध्ये पोस्ट केली होती। त्या संदर्भात काही समाज बांधव तिथं जाब विचारायला गेले असता त्यांच्यावर जमावाने, एका विशिष्ट जमावाने दगडफेक केली, अमानुषी दगडफेक केली। त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। त्या अगोदर पण आपण पाहिलं बऱ्याच ठिकाणच्या गावचे व्हिडिओ आले तो समोर, हनुमान मंदिरावर शपथ घेताना की वंजारी समाजाला मतदान करायचं नाही, मराठा समाजाशी दुसऱ्या कोणाला करायचं नाही, असं नाव घेऊन वाज होतो तरी हाकला वंजारी, असं घोषणा देण्यात आली आमच्या गावामध्ये। मग नंतर नांदूर फाट्यावरचे काही समाजकंटक असेच 25-50 पोरं गेले होते आणि तिथं काही कारण नसताना त्यांनी जमावून त्या दगडफेक केली। आमचेच काय बांधव होते तिथं नातेवाईक, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, त्यांना जखमी करण्यात आलं आणि त्यांच्या गुन्हे पण दाखल झाली। त्याच्यानंतर त्या ॲक्शनला ही रिॲक्शन होती का? ॲक्शनला रिॲक्शन म्हणूनच ही रिॲक्शन होती। असे की नंतर नांदूर फाट्यावर येऊन त्यांनी आमच्या गावाला टार्गेट केलं। नंतर नांदूर फाट्यावर रोज येतात, हे ह्यांच्याकडे बघून घेऊ, असं करू तसं करू, शिव्या वगैरे देण्यात आल्या। नेमकं शपथ काय घेतली गेली होती आणि कोण शपथ घेणार? मग तेच नांदूर फाट्यावर जायचं नाही, जर गेले तर आणखीन जाती ते निर्माण होऊ शकतो। गेलं तर समजा माणसाला टार्गेट केलं, काय बोलले तर आणखीन घटना काही मोठी वाढू शकते। त्या हिशोबाने आमच्या गावात सप्त्याच्या निमित्ताने एक मिटिंग घेतली होती। त्यात मिटिंगमध्ये हा विषय निघाला। मग नंतर काही वातावरण थोडं शांत होऊस तर आपल्या गावातल्या लोकांनी नांदूर फाट्यावर जायचं नाही असा निर्णय घेण्यात आला होता। अच्छा, पण ज्याची जी चर्चा पूर्ण राज्यभर चर्चा होते की बहिष्कार टाकला, बहिष्कार, तसा काही प्रकार घडला? बहिष्कार वगैरे काय नाही तसं। पहिले चांगले संबंध होते सगळ्यासोबत, आता पण आहेत, उद्या पण राहतील, पण काही ठराविक काळासाठी वातावरण बिघडू नये यासाठी ही मिटिंग घेण्यात आली होती। तसा निर्णय घेतला होता। नांदूर फाट्यावर जायचं नाही, काही खरेदी करायची नाही, जर संपर्क झाला नाही तर मग भांडण तंटे। बरोबर, म्हणजे वाद टाळण्याच्या अनुषंगाने गावकऱ्यांनी ही बैठक घेतली गेली होती। तसं पाहिलं तर आपल्याकडे अखंड हरिनाम सप्ताह करण्याची खूप मोठी परंपरा आहे आणि ज्या मंदिरामध्ये मी उभा आहे पाठीमागे आपण अनेक पत्रिका पाहतोय सप्ताहाच्या, आणि त्या सप्ताहाच्या पत्रिकावरती सर्व जाती धर्माचे कीर्तनकार महाराज मंडळी ही या ठिकाणी येत असतात, समाज प्रबोधन करतात। तसं पाहिलं तर भगवान बाबा असतील, संत वामन भाऊ असतील, यांनी सर्व जो काही समाज आहे या समाजाच्या दृष्टिकोनातून जाती भेदाच्या आणि जाती तोडण्याच्या अनुषंगाने खूप मोठं मार्गदर्शन केलेलं आहे आणि भगवान बाबांना मानणारा हा समाज आहे। नेमकं काय सांगाल, आज नेमकं जी शपथविधी झाली होती त्यानंतर आज 10वा-15वा दिवस आहे, आज काय गावामध्ये परिस्थिती आणि लोक कशा पद्धतीने एकत्रित राहत आहेत? लोक खूप आता व्यवस्थित आहेत। काही वातावरण वगैरे भांडणं टाळण्यासाठी नांदूर फाट्यावर जाण्याचं आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून टाळलं होतं, परंतु आता तुम्ही जर बघायला गेलात तर सगळीकडे असं सगळे मिळून मिसळून राहत आहेत, काही कुणालाही प्रॉब्लेम नाही आहे। आता क्रिकेट खेळायला जाणार होते तुम्ही, क्रिकेट खेळत असताना सगळ्या जाती धर्माचे पोरं सगळे एकत्रच आहेत। गुन्ह्या आता खेळण्यासाठी चालू होतं, तुम्ही आलात म्हणून थांबलो। अच्छा, पण नेमकं हे जे सगळं झालं होतं, निवडणूक झालं, जे कोण निवडून येईल ते येईल, ज्याचं कोणाचं काय होईल ते होईल, मात्र सामाजिकदृष्ट्या हे जे काही चाललं आहे हे योग्य का काय वाटतं? नेमकं तुम्ही तरुण म्हणून कसं पाहताय? नाही, हे अयोग्य आहे। कारण कसं जातीवाद मनोजदादा जरांगेपासूनच हे चाललेलं आहे। त्यापासूनच सगळ्या नांदूर घाटामध्ये जे प्रकरण झालं त्या प्रकरणात वंजारी समाजाला मारहाण करण्यात आली, त्यामुळंच हा सगळा जातीवाद निर्माण व्हायला लागला आहे। त्या जातीवादाला हे करण्यासाठी, थांबवण्यासाठी, स्थगित देण्यासाठी आम्ही वंजारी समाजाने जी नांदूर फाट्यावर जाणं येणं टाळण्यासाठी
असं आम्ही गावकऱ्यांनी एक मिटिंग घेऊन जे सप्त्याची मिटिंग केली ती त्या मिटिंगसाठी आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. त्यानंतर त्यावेळेस आमच्या गावकऱ्यात मिटिंग झाल्यानंतर आम्ही सांगितलं की बाबा आज इतर भांडणं होण्यापेक्षा आपण त्या नांदूर फाट्याला जर जायचं टाळलं तर योग्य राहील. पण ते 2,000 रुपये दंडाचा देखील विषय झाला होता. हा झाला होता, तो असाच झाला होता गावकऱ्याच्या अनुषंगाने सगळ्याच्या विचाराने. की म्हणजे वाद वाढू नये म्हणून नाही आपण- वाद आणि जे वाद तिथं मराठी समाजातील जे वाद होता पण तो दंड कुणालाही ठोठावलेला नव्हता. अच्छा. हा आणि आता सुरळीत सुरू आहे सगळं. एक नंबर आहे, आता काही अडचण नाही कुणालाही. सगळ्या दुकानाला वगैरे सगळीकडे. सगळीकडे जातात. तसं पाहिलं तर आपली जर परंपरा बघितली तर ही परंपरा अनेक दिवसापासून बाबा गावखेड्यातली आपली जी परंपरा बघितलं तर बांधाला बांध असतो, एखाद्याचा बैल आणतो आपण, आपल्याकडे सावड चालते, विशेष ताटाला ताट लावून आपण खातो. ही सगळी आपल्याकडची एकत्रित आलेली पहिली परंपरा आहे. हे अशा पद्धतीने झाल्यानंतर कुठेतरी वाटतं का तुम्ही एवढे वर्ष राहिलात असं कधी झालं होतं आपल्याकडं? हे कधीच नाही. आम्ही ती आणखी बी मिळून आहे त्यांची आमची बांधाला बांध आहेत मिळून. सकाळी आमची 10-5 माणसं त्यांच्या गावात अशी. आमच्या गावा शेजारी एक खरमाटा गाव, इथं नांदूर फाट्या शेजारी खर्ड्याची वाडी, पांट्याची वाडी, ती पण मराठीची. आम्ही मिळून चहा पाणी हे सगळे एकमेकाला पाजतो, मिळून राहतो. आमच्यात वाद तक्रारीतून मागं कधी झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा आता होणार नाहीत. आता हे झालं गेलं, कुणी काही आपलं केलं असेल थोडं त्याच्यामुळेच एवढं घडलं. बरोबर. आता इथून पुढं काही घडणार नाही. ती पांट्याची वाडी असेल, खर्ड्याची वाडी असेल, आम्ही मिळून सोडून भावाप्रमाणे आम्ही वागणार आहेत आणि ती पण वागतेत. आणि आमच्यात त्यांच्यात कधी काही झालेलंच नाही. याच्या अगोदर कधी विषय झाला? कधीच झालेलं नाही. ते नांदूरकडचा प्रकार घडला होता त्याच्यावरून हे सगळं पेटलं, नाही तर हिथं आमच्यात त्यांच्यात काहीच नाही कधीच. अच्छा. तुमचं वय किती आता सध्या? आधी माझं 74 वर्षाचं आता संप झाले. अच्छा. हां. भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कीर्तनाच्या अनेक परंपरा सांगितल्या होत्या आणि त्यामध्ये सगळे एकच खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राहत होते. सप्ताह असेल किंवा एखादा दुःखद प्रसंग असेल, सगळेजण एकत्रित असतात. तर ते आणखी तशाच पद्धतीने करण्यासाठी तुम्ही ज्येष्ठ माणसं कसं काय काम करणार आहेत? हे आणि आम्ही त्याच प्रयत्न देत आणि अशा मुलांना सुद्धा आम्ही सांगतो मिळून सोडूनच आपण वागलं पाहिजे. त्यांच्यात आपल्यात वाद नाही, काय देणं नाही घेणं नाही. आता मस्त व्यवहार आहे. दुकानं त्यांची असतील, आमची असतील, सगळ्या संघ सगळी आवक जावक सगळी एकदम समान आहे, चांगले. आणि काम केलं गेलं आहे. विष्णुमय वैष्णवाचा धर्म, जो वैष्णवाचा धर्म आहे त्याच्यामध्ये कुठल्याही या गोष्टीला कधीही थारा दिला गेला नाही. त्यामुळं आजही त्याच आध्यात्मिक, सांप्रदायिक आणि विशेषतः श्रद्धेनं जपणाऱ्या, भजणाऱ्या या गावगाड्यातल्या लोकांमधली जी काही शांतता आहे ते बिघडवण्याचा जो कोणी प्रयत्न करत असेल त्यांना देखील सांगणं आहे की ही गावगाड्यातली ऐक्यता आजही ठाम पद्धतीने, कायम पद्धतीने आहे. कुणीही बिघडवायचा प्रयत्न करू नये. मुंडेवाडी आज शांत आहे. मुंडेवाडीनं पुन्हा एक नव्यानं दुसरा संदेश दिला आहे की आम्ही अशा पद्धतीनं कुठलाही प्रकार केला गेला नव्हता. मुंडेवाडी परिसरातील सगळ्या लोकांना, जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन सुखानं नांदण्यासाठी तयार असल्याचं देखील चित्र आज आपल्याला मुंडेवाडीमध्ये पाहायला मिळतं आहे. कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. सगळ्या संघ सगळी आवक जावक सगळी एकदम समान आहे, चांगले आणि एकोप्यानं राहणार आहेत. आणि वाद तंटा कधी इथून पुढे कधी होणार बी नाही. ती करणार नाही तर आम्ही करणार नाही, होतच नाही तो, होणार बी नाही. आपण पाहतो हे ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठ माणसं तसं समाजाला दिशा देणारे मार्गदर्शक असतात. बाबा, तो त्या दिवसाचा जो प्रकार झाला होता तर त्या प्रकारानंतर आता सगळं सायलेंट आहे सगळीकडं. लोक मला नाही बोलायचं त्याच्यात. अच्छा. बोलायचं येत नाही गावात काय. हे पाहतोय आपण, हे सगळे गावातले नागरिक आहेत, व्यवस्थित पद्धतीनं राहतात, व्यवस्थितीने बसत आहेत. आणखी या ठिकाणी मामा आलेले. नेमकं काय सांगाल आता तुम्ही? इथं आठवडी बाजार कुठला असतो, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी येणं जाणं असतं, सगळ्या जाती धर्माचे लोक असतात, मराठा समाजात सुद्धा असतात, तसे तुमचे पहिल्यापासून कधी भांडणही नव्हते. नेमकं आज कसं आहे पाहता? आठवडी बाजार आमचा आताशी लॉकडाऊन झाल्यापासून इथं भरायला गावात. आणि आतापर्यंत आमची नांदूर फाट्यावर आवक जावक होती. भाजीपाला, किराणा आम्ही नांदूर फाट्यावर जातो तिथं सारखं. अच्छा. सर आणलं जायचं. तिथून जाणं जायचं. आणि आता हे सगळं सुरळीत सुरू आहे का तसं? सध्या एवढं सुरळीत नाही चालू सध्या. नेमकं काय लोकांमध्ये काय भावना आहेत, कशा पद्धतीने हे केलं जातं? ते नांदूरला झालं ना भांडणं. हां. नांदूरला भांडणं झाल्यापासून पुन्हा मग लोक आमची म्हणली की बाबा फाट्यावर जाणून भांडणं करण्यापेक्षा आपलं गावात थांबूत, गावातच आपलं म्हणजे काय एक वाद वाढू नये, भांडणं वाढू नये म्हणून घेतलेली काळजी होती कधी? हां, घेतली काळजी. पण त्याचं नेमकं पर्यावसान वेगळं झालं. हां, वेगळं झालं. त्यांना वाटलं की येण्यात आमच्याकडे जायनात, हां, आमच्यावर बहिष्कार टाकला असं वाटत राहिलं त्यांना. पण आमच्या मनात बहिष्कार नव्हता. तसं पाहिलं तर आपल्याकडे जर बघितलं तर गावगाड्यामध्ये सगळे माणसं एकत्रित राहत असतात. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, आधी करून आपली जी संतांची परंपरा आहे, बंकटस्वामी महाराज इथं होते, सासुरेकर एकनाथ महाराज होते, ही सगळी परंपरा जवळची आपली परंपरा आहे. त्यांनी तसं कधीच सांगितलं नव्हतं. पण हे जे विष पेरलं जातं या संदर्भात काय लोकांना आव्हान असेल तुमचं? काय विष पेरलं जातात आमच्या इथं किती 99% वंजारा जवळपास. हो. 1% मागासवर्गीय घेतो. 15 वर्षाचा सरपंच मागासवर्गीय आमच्यात. हो. त्याच्यामुळे आमच्या गावचा काही बहिष्कार नाही किंवा जातीवाद नाही काही.
तसा कधीच विचार काय विचार नाही आमचा समजा की बाहेरच्या जातीविषयी वाईट भावना आहे पण नाही आमच्या मनाने अशा काही कधीच केली केलेलं नाही तर. आपण पाहतो ह्या गावातील तरुणांच्या भावना आहेत. आणखी परत मी या तरुणांकडे येणार आहे. नेमकं हे सगळं आता झालं, हे सगळा प्रकार झाल्यानंतर घडल्यानंतर नेमकं आता लोकांना काय आव्हान असेल? सगळे जे बांधव का तर हा फक्त इथला विषय राहिला नाही, हा देश संपूर्ण महाराष्ट्रभर गावचा व्हिडिओ देखील गेला, सगळ्या ठिकाणी त्याच्यावर टीका टिप्पण्या देखील झाल्या. काय लोकांना म्हणणं असेल? या सगळे जे सोशल मीडियावरती पाहणार असेल त्यांना देखील काय सांगणार असेल? कसं चांगलं काय नाही, सर्व मिळून राहतो आम्ही. जे झालं ते एक चुकीचा प्रकार झाला सगळीकडून नंदुरबार घाटमध्ये झाल्यामुळं आमच्या गावकऱ्यांनी जे हे केलं त्याबद्दल आम्ही आता सर्व दिलगिरी व्यक्त करतो. आता इथून तो रागाच्या ह्यातून झालेला प्रकार तो एक सामाजिक थोडं भांडणाचा विषय होता. त्यामुळं सगळा समाज एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहीन पहिल्यासारखा असं सगळं गावकऱ्याचं व्यक्त. तसं पाहिलं तर पंकजाताई असतील, धनंजय मुंडे असतील, आधी करून सगळ्यांनी देखील गुण्यागोविंदाने राहावं अशा अनुषंगाने आवाहन केलेलं आहे. नेमकं काय सांगाल? आता लोक एकत्रित व्यवस्थित पद्धतीने राहत आहेत? हो राहत आहेत आणि आणखीनही सुरळीत राहतील, पण टाळी एका हाताने वाजणार नाही. सामाजिक सलोखा राखायचा असेल तर प्रत्येकाने पुढे यावं लागेल. आम्ही असतील, आणखीन इतर समाज इथे असतील, पण टाळी एका हाताने वाजणार नाही. त्यांनी पुढे यायला पाहिजे. भडकाऊ वक्तव्य कुणी नाही केले पाहिजे. सामाजिक द्वेष पसरला असं कुणी पोस्ट करू नये. सोशल मीडियावर असेल किंवा वैयक्तिक कमेंट असतील, काही बोलणं असेल तर प्रत्येकाने टाळावं हे तर समाज सलोखा राहील. अच्छा. पण आता तुमचं नेमकं आव्हान काय असेल? तरुण पोरं बऱ्याच वेळेस सोशल मीडियावरती बऱ्याच काही काही गोष्टी करतात. सगळेच मित्र आहेत आपले. इतर मराठा समाज असेल, इतर मागासवर्गीय असतील, मुस्लिम सगळे धर्मातले जाती धर्मातले मित्र आहेत. सगळ्यांचं आव्हान असं असेल की राजकारणापुरती राजकारण मर्यादित राहिलं, झालं गेलं. प्रत्येकाने आपापल्या जातीचा अभिमान बाळगावा, परंतु इतर समाजाचा दोष करू नये. आता 10-12 दिवस उलटले ते जो प्रकार घडला होता, त्यानंतर परिसरातल्या लोकांच्या काही रिॲक्शन आल्या होत्या का त्याच्यावरती? त्या अनुषंगाने आता पुन्हा सगळं वातावरण सुरळीत का ते पोलीस अधीक्षकांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती, त्यांनी देखील काय आवाहन केलं होतं? तेच की समाज सलोखा राखा, राजकारण झालं गेलं, इथून पुढं व्यवस्थित राहावं आणि असं काही कुठाने वाढू नाहीत, जाती तेढ निर्माण होऊ नये असं प्रत्येकाने शांत राहिलं पाहिजे, सलोखा जपायला पाहिजे. त्यांनी आवाहन केलं होतं आणि त्यांचं मान्यही केलं. आता समाज सलोखा आता हमेशा सुरळीत चालू झालं आहे. एक 70-80% चालू झालं आहे. 20% जरी काय असं इतर झालं तरी नंतर सुरळीत होईल. आता ज्या पद्धतीने मारुतीच्या पारावरती ती शपथ घेतली गेली होती, तशीच SP साहेब आल्यानंतर देखील मारुतीच्या पारावरून काही तुम्हाला उपदेश आणि चांगल्या पद्धतीच्या सूचना देखील दिल्या होत्या. त्या सगळ्या पाळल्या गेल्या सूचना सगळ्या? हो. आणि कशा पद्धतीने ते पाळून आता तुम्ही अंमल करता त्याच्यावरती? आता काय नाही, आम्ही आता सुरळीत पहिल्यासारखं चालू गेले. नांदूर फाट्यावर जातो, पहिलं म्हणजे चहा पाणी घेतो, सगळं म्हणजे काय आता त्यात काय अडचण नाही. व्यवहार म्हणजे पहिला जसा व्यवहार होता तसं चालू झाले सगळं सुरळीत सुरू झालेलं आहे. आपण पाहिलं हे गावातील तरुण आणि ज्या गावामध्ये शपथ घेतली होती ते मुंडेवाडी गाव आहे. आज जर आपण 10 दिवसानंतर या गावामध्ये पाहिलं तर सगळं काही सायलेंट आहे. बांधाला बांध असलेले, एवढंच काय तर ताटाला ताट लावून जेवणारे, पंक्तीमध्ये सप्ताहाची पंगत असेल किंवा एखाद्या लग्नाची पंगत असेल तर त्याच्यामध्ये सामोपचाराने एकमेकाच्या हातामध्ये हात घालून राहणारी जी काही मराठा बांधव असतील, त्याचबरोबर बंजारा बांधव असेल, तसं पाहिलं तर यांचं फक्त आपण जर नात्याच्या संबंधाचा विचार केला तर रोटी बेटीचा व्यवहार नाही, या ठिकाणी बेटीचा व्यवहार नाही, रोटीचा व्यवहार त्यांचा रोटीचा व्यवहार सुरू आहे. एवढंच काय तर एखाद्याच्या कुणाला अपघातामध्ये अडचण आलेली असेल तर त्याला धावून जाणारा हा एकमेकाचा बांधव आहे. एवढंच काय तर अडचणीत सापडल्यानंतर खांद्याला खांदा लावून ती अडचण दूर करण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केले जातात ते प्रयत्न देखील ह्या एकत्रित पद्धतीने केले जात होते. मात्र कुठल्या तरी एखाद्या प्रसंगामुळे, एखाद्या कारणामुळं जर यांच्यामध्ये अशा पद्धतीने दुही निर्माण होत असेल तर ती समाजासाठी चिंताजनक बाब होती. मात्र आता ती बाब तशा पद्धतीने राहिली गेली नाही. गावात तेवढं वातावरण निवळलेलं आहे. ज्या नांदूर फाट्याच्या संदर्भामध्ये बोललं गेलं जात होतं की त्या ठिकाणी मराठा समाजाच्या दुकानावरती जाऊ नये, तसं काही कुठला प्रकार राहिला नाही, तसा प्रकार कुठला घडला देखील नाही. तो एक केल्या गेलेल्या ॲक्शनवरती रिॲक्शन होती असं देखील सांगितलं गेलं. आणि विशेष म्हणजे जुनी जाणती जी माणसं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, इथल्या या तरुण मुलांना समजून सांगण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचे आहेत का त्यांनी गेल्या अनेक पिढ्यापासून हे एकमेकाच्या हातामध्ये हात घालून एकमेकाची सुखदुःख जाणून घेऊन हे जर एवढ्या पद्धतीनं राहत असतील, तो गावगाड्यामधली जी काही व्यवस्थित असलेली सलोख्याचं वातावरण आहे ते सलोख्याचं वातावरण कुठल्याही राजकीय नेत्याने भडकाऊ भाषण करू नये. एवढंच काय तर कुठल्याही समाजकंटकानं, कुठल्याही सामाजिक जबाबदार व्यक्तीनं तशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य करू नये, ज्याचे परिणाम गावगाड्यातली जी काही संस्कृती आहे ती संस्कृती उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने हे टीका टिप्पणी केल्या जातात त्या देखील कुठं ते थांबवल्या गेल्या पाहिजेत. आणि जो गावगाड्यातली शांतता आहे, गावगाड्यातला सलोखा आहे, एकमेकांच्या हातामध्ये हात घालून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या संतांनी दिलेल्या ज्या शिकवणी आहेत
त्याबरोबर संत भगवान बाबा असतील, संत वामन भाऊ असतील, संत बंकट स्वामी महाराज असतील, महात्मा कुलभूषण नगद नारायण असेल, आदी करून संत तुकाराम, ज्ञानेश्वर या सर्व संत महात्म्यांनी जाती आणि जाती धर्माचा जे काही